बाबांची पालखी आलेली आहे। असा हा 5 रुपयाचा नाश्ता आहे। मस्त आहे एकदम। ओम साईराम मंडळी, डोंबिवली ते साईनगर शिर्डी असा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करत आम्ही शिर्डी स्टेशनला उतरलो। साईनगर शिर्डी स्टेशनला उतरतात आम्हाला ह्या भक्तनिवासच्या बस दिसल्या। या बसमध्ये आम्ही मोफत प्रवास करत साई आश्रम भक्तनिवास येथे पोहोचलो। तर साई आश्रम भक्तनिवास हे स्टेशनपासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। तर भक्तनिवासमध्ये पोहोचल्यावर आपण ऑनलाईन भरलेली पावती अथवा मोबाईलचा स्क्रीनशॉट येथे दाखवायचा आणि त्यांच्याकडनं रूमची चावी घ्यायची। तर या ठिकाणी आपल्याला साईबाबांचं 24 तास दर्शनही मिळतं। नमस्कार मंडळी, मी राजेंद्र भुसारा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। तर मी आज साईंच्या शिर्डीमध्ये आलोय। डोंबिवली ते शिर्डी असा मी वंदे भारतने प्रवास केलेला आहे। तो व्हिडिओ बनवलेला नाही मी। जर वंदे भारत या ट्रेनची पूर्ण डिटेल्स तुम्हाला हवी असेल तर आपला व्हिडिओ एक आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतोय। तर आता मी रूममध्ये आलेलो आहे। इथे तुम्ही कशा प्रकारे रूम बुक करू शकता हे सगळं मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये देईन। आता रूम घेतलेले आहे, फ्रेश झालोय आणि आता जेवण करायला जातोय। जेवण करून आल्यानंतर मी सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर शेअर करेन। तर आता जेवण करायला जातोय। तर अशा प्रकारे हा इथला भक्तनिवासचा परिसर आहे। आम्ही साई आश्रम भक्तनिवास निवडलेलं होतं आणि हा पूर्ण त्याचा एरिया आहे। देवा, मग प्रवास कसा झाला? छान मस्त प्रवास झाला। तर साई आश्रम भक्तनिवासचा हा परिसर आहे। तर आता आपण महाप्रसाद घेणार आहोत। इथे मोफत जेवण मिळतं, तेही तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे। तर हा मोफत महाप्रसाद आहे। डाळ भात, 2 भाजी, चपाती आणि स्वीट असा हा प्रसाद असतो। तर मस्तपैकी जेवण झालं आणि आता आम्ही बाहेर पडतोय। तर रूम कशी बुक कराल ते तुम्हाला मी सांगतो। जर तुम्ही डायरेक्ट इथे आलात तर इथे तुम्हाला मिळेल रूम, पण इथे भरपूर गर्दी असते। त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ऑनलाईनच रूम बुक करा। ऑनलाईनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। आता ऑनलाईन कसं बुक करायला बघा, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट ही वेबसाईट आहे। त्या वेबसाईटवरती जाऊन आपला मोबाईल नंबर ॲड करायचा आहे। जी काही इन्फॉर्मेशन ते मागतील ती पूर्ण भरायची आहे। यानंतर किती व्यक्ती, तर त्या व्यक्तीचे आधार कार्ड देऊन सगळी माहिती अपलोड करायची आहे। यानंतर प्रिंट येते, ती प्रिंट इथे आणून जमा करायची आहे आणि इथे तुम्हाला कुठली रूम आहे, रूम नंबर आहे तो दिला जातो। तर रूम बुक करण्यासाठी गुगलवरती श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी या वेबसाईटवरती जायचं आणि पहिल्यांदा मोबाईल रजिस्ट्रेशन करायचं। सगळी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पेज ओपन होतं। यामध्ये दर्शन, आरती, पूजा, अकॉमोडेशन अशा फॅसिलिटीज आपल्याला मिळतात। दर्शनासाठी क्लिक केल्यावरती बघा तारीख दिसते। ज्या तारखेला तुम्हाला बुक करायचं त्या तारखेवरती क्लिक करायचं। किती पर्सन आहेत त्याची नोंद करायची। पर पर्सन 200 रुपये चार्जेस आहेत। आता तुम्हाला मी आहे ना रूम कशी बुक करायची ते दाखवतो। तर पहिल्यांदा अकॉमोडेशन याच्यावर क्लिक करायचं। इथे रूम तुम्हाला पाहिजे की डॉर्मेटरी पाहिजे ते सिलेक्ट करायचं, किती रूम पाहिजे ते, आणि इथे बघा भक्तनिवास दाखवलेले आहेत। यानंतर तारीख आपण सिलेक्ट करायच्या। आता इथे ज्या रेड तारीख आहेत त्या बुक झालेल्या आहेत, त्या आपल्याला मिळणार नाही। तर आपण 2024चं कॅलेंडर काढणार आहोत। 3 तारीख आपण इथे निवडलेली आहे आणि इथे बघा 3 तारखेला तुम्हाला हे जे भक्तनिवास आहेत त्यामध्ये AC रूम आणि नॉन AC रूम किती आहेत ते दाखवतात। त्यानंतर इथे चेक इनचा 11चा टाईम आपण सिलेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर किती लोक राहणार आहेत त्यांची इथे इन्फॉर्मेशन भरायची आहे। आपण एक मेल एक फिमेल अशी माहिती देतोय। यानंतर तुम्हाला काय एक्स्ट्रा काय हवं आहे का तर ते इथे विचारलं जातंय आणि इथे AC नॉन AC भक्तनिवास कोणकोणते भक्तनिवास आहेत, इथे 4 भक्तनिवास आहेत, तिथे आपण सगळं टिक केलेलं आहे। इथे आपल्याला साई आश्रम भक्तनिवास रूम दाखवतोय। नॉन AC 250 रुपये प्राईज, AC 600 रुपये प्राईज आहे। अशा प्रकारे रूम बुक करायची आहे। रूम बुक केल्यानंतर याची प्रिंट काढायची आहे आणि ती प्रिंट आपल्याला तिथे पोचल्यावरती
दाखवायचे आहे किंवा मोबाईलमधील स्क्रीनशॉट आपल्याला दाखवायचा आहे. तर आपल्याला श्री साई आश्रम भक्तनिवास मिळालेला आहे आणि याचे सुद्धा ABCDEFGH पर्यंतचे ब्लॉक आहेत आणि आपल्याला C ब्लॉकमध्ये रूम मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे हे ब्लॉक्स आहेत आणि आपला तिकडे C ब्लॉक तिकडे आहे आणि मस्तपैकी वातावरण आहे इथे. शांतता भरपूर आहे आणि इथे बसायला भरपूर बैठक व्यवस्था केलेली आहे. तर इकडे ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांगासाठी अशा प्रकारे गाडीची सोय असते. अशा प्रकारे ही बैठक व्यवस्था आहे. संध्याकाळी इकडे भारी वाटेल एकदम बसायला. तर इथे भक्तनिवासमध्ये इन टाइम आहे ना तो 12चा आहे, दुपारी 12चा आणि आउट टाइम दुसऱ्या दिवशी 11चा आहे. त्यामुळे अशाच प्रकारे आपल्याला एक दिवसाची रूम देतात. जर तुम्हाला 2 दिवस पाहिजेत असेल तर ऑनलाईन तसे 2 दिवसाची बुकिंग करायची, 3 दिवस पाहिजेत असेल तर 3 दिवसाची बुकिंग करायची. मी खरंच तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही ऑनलाईन बुक करून तिथे या, कारण इथे भरपूर गर्दी असते आणि ऑनलाईन पण तुम्ही तिकीट बुक केल्यानंतर इथे आपल्याला दुसरी रिसिप्ट दिली जाते. तर त्यासाठी पण तुम्हाला 10 ते 15 मिनटं लाईनमध्ये थांबावं लागतं. तर आत्ता आपण आपल्या C ब्लॉककडे चाललो आहे. इकडे तुम्हाला रूम दाखवतो आपली आणि C ब्लॉकमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा अशा प्रकारे आपल्याला नजारा दिसतोय. तर इकडे वरती आल्यावर सुद्धा भरपूर फुल्लम फुले आहे. तेव्हा या बाजूला बघा इकडे बऱ्याचशा रूम आहेत, इकडे आहेत, या बाजूलाही भरपूर रूम आहेत. तर आपला इकडे आहे ना C43 रूम आहे. तर हे चावीचा ॲड केल्यानंतर लाईट लागते आणि ही आपण घेतलेली रूम म्हणजे त्याने दिलेली ही रूम आहे. तर ही रूम तुम्हाला दाखवतो. बघा 3 बेड दिलेले आहेत आणि फॅन आहे. ACचा रूम आम्ही बुक केलेला आहे आणि AC चालू आहे. त्यानंतर इथे एक जागा दिलेली आहे सामान ठेवायला आणि तर हे वॉशरूम आहे. सध्या तरी क्लीन आहे हे वॉशरूम आणि या इथे आणि इकडे टॉयलेट आहे. टॉयलेट हा वेस्टर्न टॉयलेट आहे आणि इकडे वॉश बेसिन आहे. तर आमची ही AC रूम आहे. जर तुम्हाला नॉर्मल रूम पाहिजे असेल तर 200 रुपये चार्जेस आहे आणि AC रूमचे आहेत ना 600 रुपये चार्जेस आहेत. आत्ता आम्ही थोडासा आराम करू आणि त्यानंतर मग 4 वाजता दर्शनाला जाऊ. तर दर्शनासाठी सुद्धा मी 200 रुपये पे केलेले आहेत पर पर्सन. इथे बघा VIP दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 200 रुपये देऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता किंवा मग मोफत तुम्हाला फ्रीचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी लाईन असते. तर लाईनला आपण राहणार नाही आहोत. 200 रुपयेसुद्धा ऑनलाईनच पे केलेले आहेत आणि ऑनलाईनच रिसिप्ट काढलेले आहे ते तिकडे दाखवायचे आहेत आणि गेट नंबर 3ला आपल्याला सोडतील. तर थोडासा आराम करून त्यानंतर मग 4 वाजता आम्ही निघू. तर रूममध्ये थोडासा आराम करून आत्ता आम्ही बाहेर पडतोय साईंच्या दर्शनासाठी. 5 वाजताचं आमचं दर्शन आहे. ऑनलाईन आम्ही बुक केलेलं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे पर पर्सन 200 रुपये घेतलेले आहेत. 4:30 वाजता आम्हाला तिथे पोचायचं आहे. आता 4 वाजलेत. समोरून आम्ही रिक्षा पकडू आणि त्यानंतर मग पुढे जाऊ. तर आपल्याला मिळालेले हे श्री साई आश्रम भक्तनिवास आहे ना त्याची जी पार्किंग आहे ना ती पण भरपूर मोठी आहे. म्हणजे ही समोर दिसते तिथं आहेच, पण आपल्या ज्या रूम्स आहेत त्याच्या पाठीमागे सुद्धा भरपूर मोठीशी पार्किंग आहेत. त्यामुळे स्वतःच्या गाड्या जरी असल्या ना तरी इथे तुम्ही आरामात लावू शकता आणि प्रत्येक भक्तनिवासच्या इथे अशा प्रकारे पार्किंग अवेलेबल करून दिलेले आहे. तर रिक्षाने 50 रुपये देऊन आम्ही इथे मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि आता गेट नंबर 3ला आम्हाला जायचं आहे. आता तिकडे जातो दर्शनासाठी. तर या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला ऑनलाईन दर्शन पासेस आणि रूम मिळतील. इथे लाडू प्रसादची विक्री केंद्र आहे आणि या ठिकाणी कॅमेरा आणि मोबाईल ठेवू शकता. हे चप्पल स्टँड आहे, मोठं असं चप्पल स्टँड आहे आणि हे भव्य दिव्य असं मंदिर. आता आपल्याला 3 नंबर गेटवरती जायचं आहे. हा गेट नंबर 3 आहे आणि एंट्री करताच मोठा असा
हॉल दिसतोय आपल्याला. तर मंडळी, आपण मोबाईल जमा करतोय मंदिरामध्ये. मोबाईल आणि शूटिंग अलाउड नाही आहे. तर दर्शन घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तर अगदी 10च मिनिटात मस्तपैकी दर्शन झालं. पेड दर्शन होतं त्यामुळे लवकर झालं. पण 1-1.5 तास रांग, बाकीचे जे निशुल्क आहेत, फ्रीमध्ये आहे दर्शन, त्याला 1-1.5 तास रांग नक्कीच आहे. आता थोडंसं मार्केट बघतो. या बाजूला पूर्ण मार्केट आहे. थोडंसं मार्केट कव्हर करू, यानंतर रूमवरचे जाऊ आणि त्यानंतर मग कुठेतरी बाहेर जेवायला हॉटेलला येऊ. तिकडे प्रसादालय किंवा भोजनालय असेल, परंतु आम्ही थोडंसं आज हॉटेलमधलं थोडंसं जेवण जेवणार आहे. तर तुम्हाला आता मार्केट दाखवतो. आजीबा कशी वाजवते. बघा, शिर्डीला आल्यानंतर आहे ना, जेवणाची अजिबात चिंता नाही. इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारची हॉटेल्स दिसतील आणि या पूर्ण रांगेवरती तुम्हाला हॉटेल्स दिसत आहेत. तर मार्केट करून पुन्हा आम्ही भक्तनिवासमध्ये आलेलो आहे आणि थोडासा पाऊस पडतोय. काही नंबर तुमच्याबरोबर या भक्तनिवासमधील शेअर करतोय, खूप महत्त्वाचे आहेत. तर थोडासा पाऊस पडला इकडे आणि सगळी जागा ओली झालेली आहे. आता जेवण करायला चाललो आहे. आपल्या भक्तनिवासच्या समोरच हे हॉटेल आहे आणि इथे आम्ही व्हेज थाळी मागवलेली आहे. तर जेवण करून पुन्हा आम्ही रूममध्ये जाऊ आणि यानंतर पुन्हा सकाळी आपण भेटणार आहोत. ओम साईराम, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळचे वाजलेत 6:30 आणि बघा, काही भक्तांची येण्याची लगबग सुरू आहे. तर काही भक्त हे परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत आणि सकाळी सुद्धा इथे धो-धो पाऊस पडलेला आहे, त्यामुळे सगळीकडे ओलं झालेलं आहे. आणि इकडे बघा, बरेचसे भक्त आता घरी निघालेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, श्री साई नगरीतनं भक्तनिवासमधून आजचा दुसरा दिवस आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. तर आजचा दुसरा दिवस आहे. बरीचशी लोक नवीन येत आहेत आणि बरीचशी लोक या साई नगरीचा निरोप घेत आहेत. आता मी नाश्ता करायला चाललो आहे. इथे 5 रुपयाला नाश्ता मिळतो आणि फार कमी रुपयाचं चहा, दूध, बिस्किटे मिळत आहेत. तर ते पहिल्यांदा घेऊया, नाश्ता करूया, फ्रेश होऊया आणि नंतर आजच्या दुसऱ्या दिवशी बघू. इकडे ना पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे मला आहे ना साई थीमला जायचं होतं आणि इथूनच शनी शिंगणापूर पण जवळ आहे, तर तिथेही जायचं होतं. तर बघूया आता. तर सकाळची अशी ही मॉर्निंग आहे. या ठिकाणी नाश्त्यासाठी लोक उभे आहेत आणि इकडे सुद्धा 5 रुपयाला नाश्ता मिळतो. तर आपल्याला त्या लाईनमध्ये आता जायचं आहे. भरपूर मोठी लाईन आहे. तर इथे आहे ना, सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत 5 रुपयात नाश्ता मिळतो. तर बघा, 6:30 वाजेपासूनच इथे रांग लागलेली आहे. भरपूर मोठी रांग आहे. आपण 10 रुपये घेतलेले आहेत. दोघांसाठी आपण नाश्ता घेतोय. तर 10 रुपयाची 2 पॅकेट आपण घेतलेले आहेत.
तर बघा पुरी आणि चणे आणि एक स्वीट असा हा 5 रुपयाचा नाश्ता आहे. एका पॅकेटमध्ये 6 पुरी आणि एवढ्या एवढ्या चणे असतात. तर आता मी हा एक बाईट घेतो. मस्त आहे एकदम, भारी एकदम चविष्ट आहे आणि पुरीला एकदम चव आहे, वेगळी चव आहे एकदम भारी आहे. आणि इकडे बघा कॅन्टीन सुद्धा आहे. 2 रुपयाला चहा, 3 रुपयाला कॉफी, दूध सुद्धा 3 रुपयाला आहे. तर कॉफी आणि पार्लेचं बिस्किट आपण इथे घेतलेलं आहे. तर नमस्कार, 5 रुपयात मस्तपैकी नाश्ता झाला. मी आणि रेवानी मस्तपैकी 10 रुपयात दोघांचा आमचा नाश्ता झाला. आणि आत्ता आम्ही साईबाबा थीम पार्कला चाललो आहे. इथून म्हणजे आमचं जे भक्तनिवास आहे तिथून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि मंदिरापासून एक अर्धा ते पाऊण किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता रिक्षा करू आणि रिक्षात मग पुढे जाऊ. तर अशा प्रकारे हा साईनिवास भक्तनिवास आहे. आणि बघा इथे आहे ना, या ठिकाणी बस लागलेली आहे आणि बरीचशी लोक इथे बससाठी थांबलेले आहेत. आणि बघा हा जो भाग आहे ना, जेव्हा साईबाबांचे मोठे मोठे कार्यक्रम असतात ना, त्यावेळी या ठिकाणी सुद्धा बरेचसे भक्त मॅट्रिक्स म्हणजे गाद्या टाकून झोपतात. तर अशा प्रकारची इथे व्यवस्था आहे. आणि हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे आणि हा येण्याचा म्हणजे हे इथून एंट्री आहे. तर आता आपण बाहेर जातो, बघू आपल्याला रिक्षा मिळते का. तर मंडळी, साई तीर्थ थीम पार्कला आपण पोहोचलेलो आहोत. आणि हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती हा अवेलेबल आहे. या साई तीर्थ थीम पार्कमध्ये आपल्याला भारतातील विविध प्रकारच्या मंदिरांचं दर्शन दिलं जातं. आणि यानंतर लंका दहन, सबका मालिक एक आणि द्वारकामाई असे 3 शो आपल्याला दाखवले जातात. आणि अगदी शेवटी स्वतः साईबाबा सुद्धा आपल्याला दर्शन देतात. तर आता मार्केटमध्ये आलोय आणि लाडू घेऊया. आज जास्त गर्दी नाही. काल आम्ही रात्री इथे आलेलो तेव्हा भरपूर गर्दी होती. आणि इकडे लाडूच आहे ना, 25 रुपयाला एक पॅकेट. असे आम्ही आता 5 लाडूचे पॅकेट घेतोय. बस गलत लगाया आलं. चलती है चलो. तर आता मार्केट करून पुन्हा आम्ही आपल्या भक्तनिवासमध्ये आलेलो आहे. तर आता पुन्हा मार्केट करून साई तीर्थ थीम पार्क करून पुन्हा एकदा भक्तनिवासमध्ये रूममध्ये आलेलो आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा साईंचं दर्शन म्हणजे इथे प्रत्येक भक्तनिवासमध्ये आहे ना, लाईव्ह साईंचं दर्शन दिलं जातं. तर इथे आम्हाला दर्शनसुद्धा मिळालेलं आहे. आता रूममध्ये जाऊ, फ्रेश होऊ आणि आमची 4:45 वाजताची ट्रेन आहे. त्यानंतर पुन्हा घरी जाऊ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.